अमरावती शहरात 1 एप्रिल 2026 रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं असून या सोहळ्यात भक्तिमय वातावरणासोबत पारंपरिक व आधुनिकतेचा संगम अनुभवायला मिळणार आहे। श्री वीर हनुमान सेवाभावी समिती बुधवारा यांच्या वतीने हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। शोभायात्रेची सुरुवात दुपारी आझाद हिंद मंडळाच्या प्रांगणातून होणार असून शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून ती मार्गक्रमण करणार आहे। सीताराम बिल्डिंग चौक, अंबा गेट, गांधी चौक, राजकमल चौक आदी प्रमुख ठिकाणांवरून जात ही यात्रा सरोज चौक, जवाहर गेट, जैन मंदिर, भाजी बाजार, बजरंग चौक या मार्गे आझाद चौक येथे विसर्जित होईल। राजकमल चौकात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि भव्य महाआरती आयोजित करण्यात आली आहे। तसेच संकट निवारण स्थळी फुलांची उधळण व आकर्षक आतिषबाजीचं वातावरण भारावून जाणार आहे। या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे उज्जैन येथील महाकाल गजराज, हरियाणातील विशेष पथक, तसेच प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती आणि संकट निवारण हनुमानाची जिवंत प्रतिकृती। याशिवाय महाराष्ट्रातील नामांकित साऊंड सिस्टीम व शिवम लाईट्सची रोषणाई, विविध बँड पथके, ढोल ताशा आणि पारंपरिक आदिवासी नृत्य, वारकरी दिंडी यांचा समावेश असेल। महाराष्ट्र किंग, 3 स्टार बँजो, 7 स्टार बँजो, बाबुळगाव संडल यांसारख्या प्रसिद्ध बँड पथकांच्या सादरीकरणामुळे शोभायात्रेला विशेष रंगत येणार आहे। या भव्य सोहळ्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करून अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलंय। शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय उत्सवात सहभागी व्हावं असे आवाहन आयोजकांनी केले आहे। अनिकेत डिंगळे, अध्यक्ष वीर सेवाभावी समिती अमरावती। दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या अमरावतीमधून एक भव्य दिव्य अंधेरी मिरवणुकीचं आयोजन समितीने केलेलं आहे आणि या आपल्या मिरवणुकीमध्ये आपण उज्जैनचे गजराज हे आपलं विशिष्ट पथक आणि महाकालीचं एक हरियाणाचं जे पथक आहे ते पथकसुद्धा बनवलेलं आहे। विविध प्रकारच्या जिवंत झाक्या आणि काही ट्रेडिशनल झाक्या या मिरवणुकीमध्ये राहतील। एकूण 25 ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची ही मोठी जमदार मिरवणूक आहे। ही मिरवणूक दरवर्षी आम्ही हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे यावेळेस हनुमान जयंती 2 तारखेला आहे तर आपण ती मिरवणूक 1 तारखेला काढत असतो। मिरवणुकीची वेळ ही दुपारी 2 वाजतापासून तर संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत ही मिरवणूक राहील। आणि माझं सर्व जनतेला, अमरावतीकरांना आव्हान आहे की सगळ्यांनी या मिरवणुकीचा आनंद घ्यावा आणि हनुमानजीच्या सर्व भाविक भक्तांनी या मिरवणुकीला यावं अशी माझी सर्वांना विनंती।